या उद्देशाने नाही का करा. आता 8 ते 2 तास गेले, आपल्याला 4-5 तास जे काही भेटते ना आपण स्पर्धा परीक्षेचे काही करू आपण. हे तर आहे आपली, समजा आपली परिस्थिती आहे का येथून आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करता असा विचार कर, तर आपण एका म्हणजे कुणावर आता अवलंबून ना आपण स्वतःवर 5 पैसे आपले उरले पाहिजे आणि कोणा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे, तर तेव्हा काही घडू शकते. नाही हो ना, काही ना काही तर शिकून जाणार ना भाऊ, काही नॉलेज वाढणार आपल्याला इकडे तिकडचा. म्हणजे तिथं गेला पाहिजे. म्हणजे जास्त जे काही इथं पर्यटक येते भाऊ, त्या पर्यटकाबद्दल इथं राहिलेल्या पर्यटकालाच माहिती आहे का, बाकीच्याला माहिती राहते ना भाऊ. इथं वाघा आहे हे या गावकऱ्यालाच माहित आहे का, वायाच्या माहित आहे केव्हा माहिती ना, केव्हा माहिती पर्यटक आले नाही भाऊ. इथं कोणी अभ्यास करणार असन, कोणी पुस्तक काय लिखलं असन भाऊ, जे आपण जे शो करतो माहिती त्याबद्दलच माहिती होते ना. मग इथं ताडोबाला भेट दिल्यामुळे ताडोबाची माहिती भेटत नाही भाऊ. नेटवर जा चांगल्या पद्धतीने, त्याच्यापेक्षा जो गाईड करते ना त्या गाईड पेक्षा चांगला भेटतो. पण लोक कसं, अरे खरंच आहे का हा ताडोबा, ताडोबा हाय कुठं नेमकं, आपण थोडा भेट देऊ. अरे आहे, आता जे काही पाहिलो या नक्षामध्ये ज्या याच्यामध्ये पाहिलो, आता वास्तविक देऊ म्हणजे थोडस चांगली माहिती भेटल. तसंच आहे आपला थेरी म्हणजे काय नाही सांगताय, पण जास्त काही माहिती असेल तर प्रॅक्टिकल तर घ्यायच लागेल ना भाऊ. तर सर थेरी तर आहे, थेरी केव्हा माहिती झाली, थेरी आपण कुठेतरी वाचलो विसलो. मी सांगत का, मी एकदा नाही का म्हणते आपल्या टाकीवरच जातो काही भटकत ना, माहित केव्हा होईल थोडा बद्दल. आता कोणी त्यांना पाहिलाच ना, आता अनपढ आहे, आता अनपढाला काय माहित नाही, शिकला नाही. आता त्याला सांगताय तू ऐकता भाऊ, अमुक अमुक ठिकाणी ताडोबा होता, ताडोबात एवढे एवढे वाघ होते, सगळे लोक चांगले VIP जे काही जात आहे भेट देत आहे. मग असं आहे, टुरिस्ट नाही काय जास्त करून नाही काय, टुरिस्ट लोक माहिती जो काही गाईड राहते ना भाऊ, तो वाघाविषयी जनावरांविषयी देतच नाही. त्याला माहित आहे ना हा प्रजाती तो आजूबाजूच्या वनात आहे तर ही कोणती वनस्पती, ही कोणती, त्याबद्दल अधिक माहिती देतो. न कोणी प्रत्येक जण येता येणारे प्रत्येक टुरिस्ट लोक प्रत्येक जण काय वाघच पाहायला येते का. आता येतं आहे सगळेजण शिकायलाच नाही भाऊ, काही काही गोष्टी वेगळ्या आहे भाऊ सगळ्याच्या. ठीक आहे भाऊ, 2 महिने उपाले 2 महिने झोपाले भेटताय म्हणून आलो, आपले प्रसिद्ध भेटताय. माझ्या नाही तरी तुम्ही नाही का, मी माझी चुकी आहे, मी विचारलो भाऊ आलो, पण मी म्हणलं मी काय उद्देशाने आलो भाऊ माहित आहे, मी माझ्या स्वतःच सांगतो, दुसऱ्या सांगून चालत त्याचे पाहिजे 6,000 पेमेंट होते भाऊ. किती 6,000 दिवाळी करत होतो भाऊ. दिवाळी हा शब्द तर माहिती, कृषी बाजार समितीमध्ये मी 6,000 भेटत होते दलालाचे, काही ना काही शिकत होतो भाऊ मी ते. आता येतं कोणीतरी सांगे का 8-10 हजार, साला चांगला आहे भाऊ 8-10. मी काय विचार करून आलो माहिती आहे, येतं 2 महिने जे काही होईल जे काही सांगू, आता पहिला म्हणे करायचं आहे, हे करायचं आहे, करायचं आहे, करायचं तिकडे जाऊन मरायचं आहे, 8-10 हजार भेटतात एवढ्याच याच्यात आलो. आता सेविंग काहीच वाटत नव्हती भाऊ, 5-6 हजार. मग पुन्हा काही अडचणी निर्माण, कुठेतरी फार्म भरत काहीच वाचत नव्हतं भाऊ, खरं सांग. साले आले गेले सेविंग, म्हणजे माझ्या जेवढं जे काय आहे ना, बाहेरील आक्रमण पेक्षा आतील आक्रमण जास्त होते, पैसे पुरतच नव्हते. मग येतं येईन म्हणलं काही ना काही अभ्यास, काही 5-4 पुस्तक घेऊन जाऊ. आता जसे माहिती झाली का भाऊ येतं काही भरती आहे, त्या दृष्टिकोनातून वाचायचा नसीब वसंत एकदम 100% याचा थोडसा. आता आपण जसं आहे, आपण जास्त करून मोबाईल येते इचकतच राहतो ना, थोडस तिथं वाचलं भाऊ, डोक्याला येतं ताण भेटन, थोडीशी बुद्धीला चालना भेटन. हा कदाचित या 2 ऐक पण 8 ते 10 हजार 4,000 तर वाचन, 4,000 वाचन तर वर्षाचे 48,000 रुपये. या 3 वर्षात अभ्यास करता कदाचित लागली 25-30 हजार स्टार्टिंग भेटन. 48 3 गुणिले हे केला, याचे 1.25 लाख रुपये आपले बॅलन्स राहील, कुठेतरी आपण काही करू शकतो याच्याने. तर या उद्देशाने मी आलो. आता तुम्ही काय उद्देश मजा करून आले का करून आले नाही, माझा हा मेथड होता भाऊ.
काय वाचन लागेल नाही लागेल भाऊ, पण काही ना काही तर शिल्लक वाचा. ते तुम्ही मजा करू करत आहात. आता पुढच्या मार्च मध्ये 29 तारखेला 25 वर्ष, 3 वर्ष 28 चा पोरगी पाहून करू शकतो तो. एका दिवसात पुन्हा वाचा 2 लाख 1.5 लाख जे काही होईल व्यवस्थित. भाऊ किती भेटतात? 15-16 भेटतात. गरीबातली गरीब पाहिजे भाऊ, काही स्टँडर्ड लेवलची पाहिजे. आपली ऐपत आहे का एवढं असं घालून हवं. या उद्देशाने मी येत आलो भाऊ. आता तुम्ही काय लिहायला माहित नाही. आता मेरे बाप के घर में है बघ 25 एकर. आता काय आपल्याला काय मड वडू त्याचे येतात पोरं, त्याचे पोरं वाटच वाटत 1 एकर काय आहे भाऊ. पण आई वडिलांनी तुला हाकलून दिलं तर काय आपल्यावर काहीच नाही, काहीच नाही. जे अंगात वस्त्र आहे जे काय तुले आईची किंवसंत काय देणार. म्हणून म्हणता भाऊ आपल्याला इथून हाकलून बापानं हाकलून द्यायचं पहिलं मी सर्जिकल स्ट्राईक करून दे. नाही होणार पाहिजे. बाप नावाचा मनुष्य प्राणी पाहिजे. आहे तर चांगली गोष्ट आहे. माय नावाची आहे जे काही आहे पाहिजेच ना. काऊन हे काऊन म्हणता माहित आहे का? जे स्किल अवगत करते ना भाऊ जनावर, त्याचे आई वडील एवढे असे सांडेवाणी नाही का 25 वर्ष पोसत नाही. जर 25 वर्ष पोसायला लागले ना तर ते वाघ नाही राहायचं चालेल, चुवे बनून राहिले असते. चुवे बनून राहिले असते. कोण्या जनावरांचे तू उदाहरण घे. एवढ्या वर्ष आई वडील आपले पोचते ना 25-30 वर्ष लग्न लावून देते, चांगली बायको गोरी चिट्टी पाहिजे, मग तिच्यावर आपण पुन्हा प्रजनन संस्था करून पुन्हा हे 2-4 करतो ना. तसे नाही पाहिजे भाऊ. 2 वर्ष झाले भाऊ, झाला तुले चालता येते ना, बोलता येते ना, बस खतम गोष्ट. आता तू अपनी जर्नी देखील पाहिजे. तू अपनी जर्नी देखील. आता लोक आता हे येत आहे. आपल्या अमेरिकेमध्ये कसा रूल चालू आहे सांगतो मी. आता अमेरिकेत नाही भारतात काय चालू. आता लहानपणापासून पावडर टेकली जे काही लागताय भाऊ तर तिकडं पॉलिश आहे भाऊ. प्रोडक्ट घ्या 18 वर्षापर्यंत. काही 1% 2% भेटताय तुला 18 वर्षानंतर तिथं भेटत. आता इकडे येत आहे पण कोणी करत नाही. हे आपले सेविंग वाचताय तिथं. काही सरकार काही पैसे पुरवत नाही. आणि इकडं साला इधर से पतंजली आ रहा, उधर से कोलगेट आ रहा, इधर से वो आ रहा. काही सेविंग नाही, स्कीमच नाही तर तिकडं तशी आहे. दुसरी गोष्ट कसं आहे माहित आहे का? आता प्रत्येक लोक नाही का पुस्तकी शिक्षणात बहुत मग्न झाले आहे. किती डोकं आपटून चांगला पुस्तक शिक भाऊ मैं कितना पडा भाई एमए गावात सांगा 17वी तुझी नोकरी नाही लागली का ड्युटी मायच्या नासा बोलल्याबरोबर जे करंट येते ना ते किती 200-300 जे काय आहे ना व्होल्टेज ते पेक्षा जास्त आहे. 880 व्होल्टेज उठून येते आपल्या अंगात. नोकरीच नाही लागत ना हो. नोकरी कसं लागत? तुझं तर डबल आहे म्हणून मी माझ्या सांगतो तर कसं आहे माहिती आहे का? तिकडं भेटते जे काही डॉलर मध्ये असं 18 वर्षात काही ना काही पर्सेंटेज भेटत असतं ना भाऊ तर तिकडं त्याही का करते माहित आहे? व्यवहारिक शिक्षण घेते. काही योग्य धंदा बिंदा काय करू शकतो का, काही आपल्या ह्याच्यात काही स्किल नाही का त्याच्यात तिथं अवगत करते ना ते विकास. आपल्या इकडे इंडियात कसं आहे माहिती आहे? साला एक फॅक्टर बनतो, साला पडलो येणे. आता तिथं कालेच्या वयात काय चालते तुम्हाला माहित असेल. साला 23-24 वर्ष चालला येते ना. आपण अपेक्षा सोडून देतो. आता स्पर्धा परीक्षेची माई म्हणजे इकडून बोंबलो साला माझा पोरगा एमए झाला नोकरीच नाही. आता नोकरी काय हातात येऊन येणार आहे? घे भाऊ अमुक डटमध्ये यांना नोकरी देण्यात येत आहे. काय काहीच नाही. तो गुणवत्ता अजिबात नाही पाहिजे आम्हाला. एमए शिकला आहे ना बस. अरे भाऊ तो तर काही घेणार ना भाऊ, काही ना काही तर घेणार ना भाऊ. तूच आहे का एकटा? अगर असं झालं असता डायरेक्ट नोकरी दिली असते तर भांडणं झाले असते ना. साला तू आमदाराच्या पोराला
का माझ्या पोटात काही मग घ्या मग स्पर्धा चालेल तुझ्यात ताकद असेल ना 90 मग मी 95 मिळाला याच्यामुळे स्पर्धा ते भांडण आहे व्हा म्हणून भाऊ आता इथं आता कॅटेगरी आल्या आहे आता कोणी म्हणते एससी एसटी ला बहुत प्राधान्य आहे म्हणते भाऊ आता याचा आमचा कारण काय माहित आहे भाऊ इथून कोणी एसटी कॅटेगरीचे असेल त्याला कॅटेगरीला म्हणजे काही दुखवायचा प्रयत्न नाही करता मी सांगण्याचा प्रयत्न करतो असं तुम्ही ग्रहित धरा थोडस ऐका म्हणजे तुम्ही या गोष्टीला वाईट नका आदिवासी लोक होते आधी एसटी कॅटेगरी ते वनात राहत होते वनात राहत होते त्याला समाजात आणण्याचा आणि त्याला कुठंतरी त्याची छाप पडली पाहिजे त्याची समाजाची ते रानटी जीवन जगले नाही पाहिजे त्यानुसार ते कॅटेगरी नेमणूक करून कुठंतरी ते चांगल्या याच्यानं मग कोणत्या तरी आपला चांगला जे कोणी लागण अधिकारी बिधिकारी कोणतं कुठंतरी चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करणं त्या उद्देशाचा तो होता आता साला म्हणते सगळे जण एससी कॅटेगरी म्हणजे मला ते याच्यात नाही भाऊ मला ओपन मध्ये टाकले चांगली साला हे फायगडी साला कास्ट काढा डोमिसाईल काढा नॅशनॅलिटी सगळं चालला जाते हे तर साला माणूस मिलायचे किंवा नाही सर्टिफिकेट आहे का मिलायचे आता बाप मेला यायला सर्टिफिकेट पाहिजे सांगत आहे माझा बाप मेला पुरावा पाहिजे म्हणते मग जिवंत असताना त्याच्या डेथ सर्टिफिकेट बनवला तरी चालत असा कोणी केलाय का झाला का अरे मी माझ्या वडिलाची डेथ सर्टिफिकेट बनवला म्हणून मी स्वतः किती भाडकाव आपली हे सांगण्याचा प्रयत्न आता याच्यात भाऊ एक पांडा भाऊ रिअलिटी मी ऐक पहिलं मी वडिलांची स्वतःची डेथ सर्टिफिकेट बनवलं पण पांड्या भाऊ मग कैसा पांड्या भाऊ मग त्याचा आधार कार्ड मग त्याचा राशन कार्ड जे काही आहे वोटिंग कार्ड सगळा मी जप्त करते त्याचा नाकही दाबलो तोंडही दाबलो सगळं दाबलो आता काय म्हणायचं किम जोंग पेक्षा खतरनाक आहे त्यानं मला शिक्षा दिलं भाऊ का दिलं मी घरचंच उदाहरण देतो भाऊ हे समजलं असं नाही समजलं असं द्यायचं माझ्या वडिलांनी का केला माहित आहे ना माझ्या वडिलाचा वडील रेल्वे मध्ये होता भाऊ सारे पोरं बिघडते कसे सांगतो रेल्वे मध्ये आजोबा होता आजोबा रेल्वेत होता लग्न लावून देवाच्या आधी माझ्या वडिलांनी वनरक्षक पावचरकीची कैला होता सोडला साल्यानं दारूच्या पाय मस्ती बोत आहे टेलिफोन वाल्याची मागणी जो काय तर तडक पड टेलिफोन का टेलिफोन मध्ये होता टेलिफोन मध्ये मी काम करत होता चांगलंच होतं माझ्या बापाले माज कसा आहे सांगतो तर त्याचा इफेक्ट आमच्यावर कसं झालं तेही सांग तर टेलिफोनवर तेही सोडून दिला भाऊ आता पोराले व्यसन होतं दारूचं तंबाखूचं लोक काय म्हणते का इसकी शादी कर दो जिम्मेदारी डाल सुधर तो लंका काही सुधरला नाही धानाच्या 3 फसला नाही निघत भाऊ आजच्या 2 फसला निघून एक मी जन्माला येलो आणि माझा भाऊ मोठा भाऊ होता तो मरण आणि मी आता आता मशीन होती ती बिघडून गेली ते मशीन साला कुठंतरी तिचा हे झालं ते मशीन मरण म्हणजे माझी आहे वडिलांनी काही इफेक्ट पडला नाही पुन्हा माझ्या आज साले नालायक नाही मा नालायक होते साला आज वडील व्यसनी आहे त्याला 2 झापडा मारून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला पुन्हा डावं लागलं हे 2 फसल निघले पुन्हा इकडं फसल्यावर फसल निघून एक
हसत तर उगत होते पण काही साला बरोबर त्याचा उत्पन्न निघत नव्हतात. मग एक बहीण आहे. झाला माझं जीवन सांगता भाऊ. आता बहीण सावत्र राहील भाऊ. कोण आता माझ्यापेक्षा जीव कोणावर लावणार? आपल्या मुलीवरच लावणार ना. सावत्र राहील हे काही जास्त दिवस राहिले नाही. माझ्या आजी आजोबांना माझं संगोपन केलं. मग मोठ्या वडिलांनी केलं. रेल्वेत होते त्याला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. तर तोही आपल्या मुला मुलीचा. आता वॉन्टेड म्हणला माझी मोठी साला खुश बी नाही. म्हणजे काळ्या यादीतच टाकून दिलं. मग मी काय करतो माहिती आहे? आता भात खाताना भाऊ साला मी तिथं रातचा दिवस दिवसाचा रात्री खातो. शिळा भात खाऊन जगलेला माणूस हा भाऊ. त्याची किंमत मला माहित आहे. आता तुम्हाला काय सांगायचं किंमत? हसत आहे मस्त पैसा. किंमत मला माहित आहे ना भाऊ. चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्याचे आता आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूचा समाज आहे, नातेवाईक आहे, ते वडिलांनी दोष नाही देत बे, आपल्याला दोष देत. ते शीतापासून भाताची परिस्थिती साला वडील असं माझं दूध असं पोरं कोणते दुधात दूध निघणार. एखाद्या चांगला गव्हर्नमेंट सर्वंटचा असन, व्यसनी नसन. आमचं वडील व्यसनी आहे म्हणून आम्ही व्यसनी नाही झालो. त्याचे फायदे आणि तोटे माहिती झाले. फायदे म्हणजे 2 दिवस सुख, म्हणजे जे काय अंदर राहिला चांगला वाटते. स्वर्गात गेल्यावर उतरल्यावर नुकसान होते. काय एवढा पैसे तेच आपल्या घरी लावलं असतो बरे. आता एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंट काही असतो त्याला जाणीव राहते. त्याचा तो चांगला राहते. आपल्या मुला बाळाला चांगल्या फॅसिलिट्या देते. काऊन माझा पोरगा कुठेतरी लागला पाहिजे. धावपळ राहते. ते बहुतच धावपळ राहते. पण त्याच्या मनावर तो कधी खरं उतरतच नाही. साला WCLचं उदाहरण म्हणलं भाऊ. तिकडचे पोरं जुवा, चरस, गांजा, अफीम, चमडीच्या गोष्टी. का त्याचे आई वडील नाही का त्याला म्हणला का भाऊ तू जाऊन जुवा खेळ म्हणून, तंबाखू खा म्हणून, खर्रा खा म्हणून, पत्ते खेळ म्हणून, काही चमडीत जा म्हणून? हे कोणी सांगत नाही भाऊ. आजूबाजूचा परिसर आहे ना तो मायने नाही. तो आपल्या मुलाले आता खोटं बोलते भाऊ. 5,000 लागताय म्हणून शाळेत माय बाप भाऊ लागत असं म्हणून पुरवताय. पण तो फसवणूक कोणाची करत होता? वडिलाची नाही, स्वतःची करत होता. आता तो बिघडला हो. इफेक्ट किती पडते. आता आई वडील होते चांगला चालताय. त्याचा जो हे होता मस्त पैकी तो बड्यापैकी, आता त्याला सवय लागली. कालांतराने त्याचं लग्न लावून दिले. तेच पोरं सुधारते म्हणून. एक कथा आपली सरने सांगितली होती का? गेस्टला नाही का सांगितली होती ना? पोरगं लग्न लावून दिलं. तो तर काही लागला नाही. म्हणजे सुधारला तर आहे. तर माझा म्हणणं काय भाऊ का कोणताही आई वडील नाही का मुलगा प्रामाणिक आहे म्हणून त्याचे सर्टिफिकेट द्यायचे. पण तू काही शिक भाऊ, त्याचं सर्टिफिकेट बनते. ऐकला? शाळा शिकला 10वीची सर्टिफिकेट बनते, 10वीची मार्कशीट बनते. पण आपले आई वडील आपल्या लहानाच्या मोठा करते त्याच्या सर्टिफिकेट देते का एवढं? का माझा पोरगा चांगला आहे म्हणून मागून पाहा ना भाऊ, देते का नाही म्हणून पाहून घ्या तुम्ही. मी म्हणतो माझ्या आई वडिलांना सर्टिफिकेट नाही दिला कारण की तो त्या सर्टिफिकेटच्या लायकीचा नव्हता. तो तुम्हाला काय सर्टिफिकेट पुरवा? मी स्वतः वाघावानी वाघ कसे राहते बाई जंगलात, खूप आजूबाजूचा परिसर पाहत गेलो, शिकत गेलो. म्हणजे कोणी शिकवलं नाही. मग आता टापचा रंडीबाज मीच राहिलो. तर सुपारीच्या गांडापासून तर शनिवारच्या गांडाभरात तुम्ही शोक चांगले गेले असतो. पण नाही भाऊ, नाही करायचं. स्थिती अशी आहे का साला का करतो? पैसेच नाही राहत ना भाऊ. आई वडील चांगल्या फॅसिलिट्या पुरवते भाऊ. काहून माहित आहे? काही पोरगा काही केला पाहिजे तर भाऊ त्याची फसवणूक तुम्ही बघता. तुम्हाला नाही काही वाटत असेल, नाही तुम्हाला 10,000ची 25,000 उस काबिल बनवा. माझे 10,000 दिले. मी तुला सांगलो आपली पॉलिसी कशी आहे, मी त्या पॉलिसीनं वागेन. पण तुम्हाला उचित नाही वाटत असेल, तुला वाटत असेल का मी 25,000चा एक कॅन्डिडेट तर तू 25,000 वाणी तू काही कर जेणेकरून तुला 25,000 भेटले पाहिजे. कोणी असो, कोणी 25,000 पाहिजे असेल ना तर त्या लायकीचा बन
25,000 लायकीचा काही कर, म्हणजे जेणेकरून तुला महिन्याचे 25,000 भेटले पाहिजे. कोणीही 25,000 देत नाही. मी तिथे गेलो ना भाऊ समितीमध्ये, तिथं 8वी नापास, 10वी नापास, दलाल 12वी नापास. मी डायरेक्ट एम ए म्हणलो भाऊ, अरे साला तू चक्कर सगळे पडला. आता मला पूर्ण व्यवहार हातात देऊन दिला. लाखाचे व्यवहार मी स्वतः पैसे मोजून देतो भाऊ. कसा काय शिकता भाऊ. मी ते पैसे दलालाने दिलेले, समोरच्या व्यक्ती जो कास्तकार आहे जो काही भाजीपाला आणते, आमचा कमिशन कापून त्याने जे काही देताव ना, तर 3-4 वेळा मोजू. काहून काय 1 रुपया मी जास्त गेला भाऊ, तर त्या दलाल उत्तर मी देणार नाही. बिल मी बनवतो, चेक काढणं गेला भाऊ, तुला कायच्यासाठी ठेवलं म्हणून. अरे भाऊ आज झाली चुकी भाऊ, तुला 5,000चा टोटल नाही दुसऱ्यांदा. अरे भाऊ बंदुकीतून गोळी निघते ना भाऊ, ते रिटर्न येतच नाही भाऊ. उसका काम यायचा अपने वो भुगतना पडता भाई. नेक्स्ट टाइम तू गलती करूच नको. तर मी अलर्ट 3-3 वेळा 4-4 वेळा नाही का नोटा मोज. आता काऊन फरक पडला नोटा मोज, म्हणजे कसे काऊन स्थिती पडली भाऊ. कुठेही आपण लागतो ना भाऊ, कोणती फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, तर ते असा नको समजा का आज भाऊ ते तुझी वॉशिंग मशीन नसून 10,000 बिघडले भाऊ, माझ्या हाताने दुरुस्त केलं, ब्लास्ट झाला ना, मरण पावले भाऊ. काय नाही भाऊ, पण नेक्स्ट टाइम बरं कोणी देणार नाही. आपण कोणाच्या जीवाशी खेळून राहिलो का, मजाक मारी लावलो, तर अशी स्थिती तिथं होती. कोणता ना कोणता उदाहरण आहे ना, कोणाला म्हणजे अनुसरून राहायचं भाऊ. म्हणून कोणाला येत असेल प्रामाणिक म्हणा भाऊ, मुझे आती नाही तो मैं सीख रहा कुछ, असा म्हणून चाला. पण कोणी अतिशयोक्तीनं कोणावर छाप पाडायचा, प्रभाव पाडायचा आहे म्हणून मला सांगता भाऊ मुझे सब आता है, तर नाही भाऊ. एखाद्याच्या जीव गेला ना भाऊ, मग आता है तो फिर इसको भी ला ले, इसका डेट हो गया है ना, इसको भी जिंदा कर ले. काहीच करू नाही शकत. म्हणून म्हणता भाऊ कान देऊन ऐका, नाही येत असं सांगा, लाजायचं नाही, हसायचं नाही. मी तर एक दिवस का करणार माहिती, साडी घालून यायचे ना. सारे लोक हसत का नाही समजत नाही. तोंड आहे म्हणून हसते का, मग इथं मजाक मारी सुरू आहे म्हणून हसते. ठीक आहे, एखाद्या वेळी आपण मजाक मारी करतो, मान्य करतो. रोज रोज मजाक मारी करणं का गरजेचं आहे. आता सराला येत नसेल किंवा सरांना तेवढा अनुभव नसेल, मी मान्य करतो सर बाकीचं काही येत नसेल, पण भाऊ एका गोष्टीच्या येते इलेक्ट्रिशियन बाकीच्या शिकवला 1 महिना हे शिकवा, आता 15 दिवस आहे, 10 दिवस आहे, चालेल. याच्याकडून तर कुठंतरी घेऊन आपण वायरिंग बिरिंग करून लावून तर देऊ शकतो ना, बस हो झाला ना. एवढा तर काही पाला पाचोडा शिकायचे, एका महिन्यात हे शिक. मग वायरिंग हे कसं आहे काय सांगायचं आहे सर. काय ना काय तर शिकवण पाहू आपण तिथं. आज काय शिकलं, कूलर प्रॅक्टिकल घेतला, कूलर समोरच्या अधिकारी एंट्री कूलर शिकला. आता कूलर काढून तुम्हाला दुरुस्त करून टाक. आता कोणता डॉक्टर आहे त्याने 1 वर्षात प्रॅक्टिकल करून चालल्यानं दुसऱ्या दिवशी आपणाच्या एक पेशंट आहे त्याचे ऑपरेशन केलं असेल, तर मी त्याला इथूनच पैसे देत होतो. का याच्यासारखा मान आम्हाला पाहिजे, कारण की असे डॉक्टर घडले तर एवढ्या वर्षाचे जे MBBS जे डिग्र्या करतो ते बंद झाले असते. एका दिवसात सीधा इथं एंट्री भाऊ, 10 दिवसात तुला शिकवतो काय, तर 11 दिवसात तो सेवेत हजर होऊन जाईल. असं काही झालं नाही. तो इथं MBBS ची डिग्री घेऊन माहित आहे भाऊ, तो प्रॅक्टिसच्या वेळी नाही का प्रॅक्टिस करायला कुठंतरी जो सिनियर डॉक्टर राहते ना त्याच्याजवळ पुन्हा 2-3 वर्ष काढला असते. ऐकलं का नाही. हो ऐकलं. आपण काय एक दिवस शिकलो आणि दुसऱ्या दिवस समजणार आहे बाई. सांग युनिट यायला सांग, त्याला सांग, हो नाही रिपीट कर, 10 वेळा रिपीट. आपण आता बाय कोणी आपल्याला तोंड घासणं सांगते का, सांगते का साले. म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्या मेंबरी जडते का बापू पहिले तोंड घास, वो माइंड में फिट हो गया सवय. म्हणजे अंधारात तुम्हाला सांगलं कोणाचे ऑपरेशन कर म्हणून तरी आला पाहिजे असं आपले कुठं तर बराबर. तो कोच आपण पड रे. मी तर भाऊ माझी पॉलिसी सांगून दिलं भाऊ,
तुम्ही 10,000 सोडून जात असन जा भाऊ. मी विचार केलो का तिकडची आंध्रपंडीची भेटली लग्न करू टाक, कारण मागं पुढं कोणीच आहे ना. बराबर. तू म्हणता मेरी इज्जत. कोणी येत आहे का मायकाला ज्याने इज्जत कमवला 1 किलो काट्यानं? तू आहे का? कोणी आहे का इज्जत नाही? साला कोणाची पोरगी मागून आपण लग्न केलं, ठीक आहे ना, केलाय. आता समाज मध्ये इज्जत आहे, इज्जत घडवला आहे. आता लग्न हेच तर आहे भाऊ. भाऊ टॉपिक वर या, तर म्हणून मी काय म्हणता भाऊ, बाबासाहेब आंबेडकरांना असा विचार केला असता ना भाऊ, तर कधीच तो काही केलाच नसता. त्याने विचार केला असता 18 तास अभ्यास करून कुठं तरी आपल्याला राज्य भेटणार, आपल्याला काही मोठमोठे त्याच्या नाव येतच नाही तर अमेरिकेत घेतले. तर तो असा विचार केला असता ना भाऊ, तर आता विचार कर आपला देश कसा असताना आपण कसे असतो. आता तरी सुधरा भाऊ. साला उपालेलो झोपालेलो याच भानगडीत नको पडा. तो म्हणे का 1 रुपया असेल तर 75चा पुस्तक घ्या म्हणे न 25 पैशाचे जेवण करा. आता 1 रुपया असेल तर डायरेक्ट खाल्ला आहे ते गुटखा बढियापैकी स्वतःच्या शरीरात खराब करू 1 रुपयात नाही. या शरीरापायी आई वडिलांच्या डोक्याला तापलो. बराबर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बोलत तर बहुत काही होतो, पण साला मी वाटलं त्या अकॅडमी मध्ये मी आहो व्यसनी चांगला ग्राम जिथं स्टंट आहे तिथं सोडवा. पण साला ज्या अकॅडमी मध्ये होतो तिथंच 40 जण आपले चलत राहील. सही आहे. लेवल करते. आता अशा वेळेस साला मी म्हणलो तर आईच्या फाउंडेशन असे आपले प्रश्न, मग मी कोण बेइज्जती होती. आपली झाली असती. मग मी स्वतःची करणार होतो. म्हणून जाऊ दे म्हणलं 5 मिनिटात खतम करून टाक. तर म्हणून काय म्हणता ऐक भाऊ मुंगशा भाऊ, ऐक भाऊ मुंगशा भाऊ, तुले वाईट वाटत असेल तर मी क्षमा मागतो. तुले वाईट वाटत असेल तर मी क्षमा मागतो. तू इथं आला कायले आहे, फक्त तू पहिलं आपल्या मनाला विचार. हो तर मी 2 टायमाच्या जेवायला आलो असतो तर मोवाडी ते आई वडील पुरवत होते. इथं शिकायला आलो असतो तर काही शिकून गेलो पाहिजे, नाही तर मोवाडी आहेच आपली. पहिला झेप पडते, अंडे 2 बोलवला, आमलेट बनवला, भात येते, भाजी येते, आमलेट आईला येते तर तेच आयता येते म्हणजे मायबाप कमवताय ना, म्हणून तर तुले भान नाही. आयता आला आयताच नाही तर का तुले आयता नाही तर का कोण देते? हा? माझा बाप देते का विचार अभी मैं ताकीद में आ जाऊंगा. असाच मोठा आहे ना का? याच्या आई वडिलांनी याले नाही का 1 दिवसात होतं याले सोडून दिला. ते माहिती देते. अबे 500 के दिले रोजचे घरी संगमाले गेला 100 भेटले असते तर त्या माय बापाला खाता त्या माय बापाला बदनाम करतात काय कुठे नाही एवढ्या